SC/ST अतिरिक्त मंडळ नाशिक रोड जयंती उत्सव समितीच्या माध्यमातून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती महोत्सव मोठ्या उत्साहात संपन्न झाला। या प्रसंगी प्रथम महामानवांच्या प्रतिमांचं पूजन करण्यात आलं। दीपप्रज्वलन करून बुद्धवंदना घेण्यात आली। अखंड भारतातील बॉलिवूड पार्श्वगायिका कविता राम व संच मुंबई यांचा भीम बुद्ध गीतांचा प्रबोधनात्मक कार्यक्रम नारायण बापूनगर चौक इंदिरा गांधी पुतळ्याजवळ जेलरोड नाशिक रोड इथं आयोजित करण्यात आला होता। या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून BK खोइया, झोनल अध्यक्ष SC/ST असोसिएशन मुंबई झोन, या कार्यक्रमाचे स्वागताध्यक्ष मिलिंद देहाडे, सेक्रेटरी झोनल उपाध्यक्ष SC/ST असोसिएशन, उद्घाटक जसविंदर पाल, मुख्य कारखाना प्रबंधक कार्यक्रमाचे अध्यक्ष सुचित्रा गांगुर्डे, SC/ST असोसिएशन कर्शन मशीन कारखाना नाशिक रोड। या कार्यक्रमासाठी प्रमुख उपस्थिती अमोल कुचेकर, झोनल सेक्रेटरी असोसिएशन मुंबई झोन, सुधीर जंजाळे, झोनल कार्याध्यक्ष SC/ST असोसिएशन मुंबई झोन, मिथिलेश कुमार, मुख्य कारखाना प्रबंधक DC भिवगडे, CRMA प्रमोद महाशब्दे, प्रशांत महाजन पैठणकर साहेब, NRMU चे अजय किरकाडे, शरद बोडके, निलेश राऊत, रेल कामगार सेनेचे भारत पाटील, सुभाष सोनावणे, नरेश कुमार शिंदे, TMW चे माजी वर्क्स मॅनेजर संजय पगारे। या कार्यक्रमासाठी ऑल इंडिया SC/ST एम्प्लॉईज असोसिएशन अतिरिक्त मंडळ कर्शन मशीन कारखाना नाशिक रोड प्रणीत, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समिती रेल्वे ट्रॅक्शन नाशिक रोड जयंती अध्यक्ष हेमंत गवई, जयंती कार्याध्यक्ष संतोष जाधव, उपाध्यक्ष दशरथ जाखिरे, सचिव शिरसाट अर्जुन इवने, उपसचिव प्रल्हाद सोनवणे, खजिनदार सुरेंद्र निळे, उपखजिनदार अरुण बोर्डे, सुभाष पगारे, वैभव अहिरे, अनिल चोपडे, निलेश रोकडे, दीपक दिवर, सतीश सोहे, त्याचप्रमाणे सर्व पदाधिकारी, महिला प्रतिनिधी, युवा प्रतिनिधी, सदस्य आदी मान्यवरांच्या उपस्थितीत मोठ्या संख्येनं या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं। तसंच DH पगारे, संजय बाबराव काळे, नगरसेवक प्रशांत दिवे, प्रमिला मैन, शैलेश ढगे, नाशिक रोड जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष आकाश भालेराव, माजी नगरसेवक संजय भालेराव, भारत निकम, हरीशभाऊ भडांगे, अमोल पगारे, हेमंत कुमार गवई, अर्जुन इवने, वाल्मिक देहाडे, भुसावळ मंडल अध्यक्ष पप्पू तायडे, प्रेम बिराडे, मुंबई मंडल JP आर्याजी, आसावरी बर्वे, प्रेम बिराडे, भारतीय बौद्ध महासभेचे केंद्रीय शिक्षक PK गांगुर्डे, राजू गांगुर्डे, भीमकन्या महिला मंडळाच्या सदस्या लता देहाडे, गौतमी शिरसाट, पूजा गोसावी, रंबा भालेराव, ज्योती शिरसाट, सुशीला जोपुळकर, सद्धम्म टूर्स संचालक अभिजित शामराव भोसले, प्रताप गांगुडे, प्रकाश पगारे, चिमनकर, अरुण शेजवळ, शशिकांत पगारे, गौतम बर्वे, समीर साळवे, अविनाश कटारे, आकाश निकम, मुकुंद तायडे, कैलास आहिरे, विश्वास साबळे, सचिन रोकडे, संध्या बदाने, भूमी जाधव, सारिका जाधव, जयश्री बोडके, लीला पगारे, हरीश सुनील बर्वे, समीर साळवे, अविनाश कटारे, हरीश जाधव, अनिल जगताप, दशरथ जाखिरे, रोहन भालेराव, आयुष देहाडे आदी मान्यवरांच्या उपस्थितीत याच ठिकाणी मान्यवरांचा सन्मान आणि सत्कार करण्यात आला। यावेळी भीमगीतांच्या मनोरंजनात्मक कार्यक्रमात अतिशय तालासुरात महिलांच्या नृत्यात लहान बालकांनी विविध प्रकारचे गुणदर्शन, सांस्कृतिक कार्यक्रम, भीमगीतांसोबतच विविध प्रकारच्या नाट्यकृती साकारण्यात आल्या।
आपल्या जयंतीचा महोत्सव या ठिकाणी आयोजित केला. आज या ठिकाणी ऑल इंडिया SC रेल्वे एम्प्लॉईज असोसिएशनच्या वतीनं दिव्य विभव आंबेडकर जयंतीचा सोहळा मोठ्या उत्साहाने या ठिकाणी साजरा झाला. त्या जयंती सोहळ्यामध्ये SC असोसिएशनने गेल्या 1 महिन्यापासून हा जयंती सोहळा मोठ्या प्रमाणात साजरा करण्याचा गेल्या 34 वर्षापासून आमचा उपक्रम आहे. आणि बाबासाहेबांची जयंती ही नाचून गाऊन अभ्यास करून आम्ही साजरी करत असतो. म्हणून या जयंतीच्या निमित्तानं या ठिकाणी आम्ही जो काही कविता राम यांचा जो काही गायनाचा प्रबोधनात्मक कार्यक्रम या ठिकाणी ठेवला. या कार्यक्रमामध्ये बहुसंख्य नाशिक रोड जेल रोड परिसरातील सर्व नागरिक, सर्व कामगार वर्ग व सर्व विद्यार्थी वर्ग तसेच सर्व जाती धर्मातील वर्ग या ठिकाणी उपस्थित होतात. या कविता राम या कार्यक्रमामध्ये या बॉलिवूड सिंगर आहेत. या बॉलिवूड सिंगर त्यांच्या आवाजाला लोक एकदम आतुरलेले होते आणि म्हणून हा सोहळा इतका दिव्य भव्य. या सोहळ्याचं वैशिष्ट्य म्हणजे ऑल इंडिया SC रेल्वे एम्प्लॉईज असोसिएशनचे झोनल अध्यक्ष या ठिकाणी आमच्या या सोहळ्याला उपस्थित राहिले. तिथे भैया साहेब, त्यानंतर अमोल कुचेकर, सुधीर जंजाळे साहेब, तिथे आर्या साहेब, या ठिकाणी पप्पू तायडे साहेब, वाल्मिक बिहारी भुसावळ डिव्हिजन, या ठिकाणी मनमाड शहरामधून बहुतेक कर्मचारी, सोलापूर डिव्हिजनमधून कर्मचारी, पुणे डिव्हिजनमधून कर्मचारी या ठिकाणी बहुसंख्येने उपस्थित राहिले. नाशिक रोड उपनगरी शाखेच्या वतीनं सर्व रेल्वे कामगार या ठिकाणी उपस्थित राहिले. त्यानंतर सेंट्रल रेल्वेमधून संघाचे पदाधिकारी, नॅशनल रेल्वेमधून युनियनचे पदाधिकारी, सेंट्रल रेल्वेमधून संघाचे पदाधिकारी व सर्व ऑल इंडिया SC रेल्वेचे संपूर्ण पदाधिकारी सदस्य आपल्या परिवारासहित या जेल परिसरामध्ये सर्वात बहुसंख्येने राहतात. आणि म्हणून हा सोहळा या ठिकाणी आम्ही साजरा करतो. या ठिकाणी प्रथम दर्शनी आम्ही विद्यार्थ्यांना स्थान दिलं, तर भावी पिढीला सुद्धा बाबासाहेब कळायला पाहिजे म्हणून सुरुवातीला जो काही उपक्रम झाला तो लहान मुलांचा झाला. आणि जो बाबासाहेबांनी सांगितलं तर आपल्याला शिक्षण वाढीचं दूध आहे म्हणून या मुलांना आपण या ठिकाणी पुढं आणण्याचं काम केलं. तो सुद्धा अतिशय अविस्मरणीय क्षण या ठिकाणी लोकांनी बघितला. त्यांनी लहान मुलांचं कौतुकही केलं. आमच्या परिवारामधून ऑल इंडिया SC असोसिएशनच्या माध्यमातून आम्ही दरवर्षी कुठल्या शाळेला ढमदान देत असतो, डोनेशन देत असतो. त्या निमित्ताने या ठिकाणी ब्रिटिश इंटरनॅशनल स्कूलला आम्ही नुकतेच 25,000 रुपये यावर्षी दिलेले आहे. त्यानंतर जी काही गौतम छात्रालय आहे याला आम्ही 50 चेअर या ठिकाणी आज या कार्यक्रमातून आम्ही जाहीर केलेला आहे. 2 दिवसामध्ये त्यांना त्या ठिकाणी चेअर या पोचवल्या जातील. सन्मान या ठिकाणी केलेला आहे. बहुसंख्य पदाधिकाऱ्यांचा सन्मान या ठिकाणी झालेला आहे. सार्वजनिक जयंती उत्सव समितीचा सुद्धा आम्ही या ठिकाणी सन्मान केलेला आहे. आणि विविध क्षेत्रामध्ये ज्या ज्या लोकांनी काम मिळवलेलं आहे, नाव मिळवलं आहे, त्यांना सुद्धा जयंती माध्यमातून या ठिकाणी हा सोहळा या ठिकाणी संपन्न झाला. आमच्या समितीचे जयंती अध्यक्ष आमचे हेमंत गवई, कार्याध्यक्ष संतोषजी जाधव, याद्वारा अरुण बोर्डेजी खजिनदार, सुरेंद्र निळे खजिनदार असे बहुसंख्य पदाधिकारी या ठिकाणी या कार्यक्रमाला बहुसंख्य कार्यकर्त्यांनी या ठिकाणी वेळ दिला. त्यांनी जयंती मोठ्या उत्साहात साजरी केली. सर्व आमचे अधिकारीगण या ठिकाणी उपस्थित राहिले. त्यांच्यासुद्धा या ठिकाणी आभार व्यक्त करतो. पत्रकार व्यक्तींनी या ठिकाणी दोन भालेराव यांनी सुद्धा आम्हाला या ठिकाणी छान असं या ठिकाणी आयोजन या ठिकाणी केलं. त्यानंतर आयुष बिहारी यांनी सुद्धा या ठिकाणी नियोजन केलं. त्याबद्दल सर्व महिला वर्ग व सर्व कामगार वर्ग यांचं सुद्धा या ठिकाणी अभिनंदन करतो. या सोहळ्याला जास्तीत जास्त बहुसंख्येने जेरोड नागरिक या ठिकाणी उपस्थित राहिले. त्यांचं सुद्धा या ठिकाणी आभार व्यक्त करतो. या ठिकाणी थांबतो. धन्यवाद. जय देव, जय शिवराय, जय संविधान. या ठिकाणी ऑल इंडिया SC रेल्वे एम्प्लॉईज असोसिएशन कर्तन मशीन कारखान्याच्या वतीने विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 135वी जयंती साजरी सर्व रेल्वे कामगारांच्या वतीने साजरी करण्यात आली. त्या जयंतीच्या उत्सवामध्ये सर्व आमचे झोनल पदाधिकारी, सर्व असोसिएशन पदाधिकारी, जेल रोड येथील सर्व सार्वजनिक जयंती उत्सव समितीचे जे पदाधिकारी आहेत ते, त्याच्यानंतर परिसरातील जे सर्व नगरसेवक मान्यवर आहेत ते देखील इथे उपस्थित राहिले. तसेच परिसरातील बहुसंख्य उपासक उपासिका सर्व नागरिक या ठिकाणी उपस्थित राहिले. कार्यक्रमाचा आनंद घेतला. आज या कार्यक्रमाला प्रसिद्ध गायिका, पार्श्वगायिका कविता राम यांचा कार्यक्रम आयोजित केला होता. त्यांनी देखील प्रबोधनात्मक गीतांचा कार्यक्रम खूप छान आयोजन केलं. तसेच सर्व जर पत्रकार बांधव आहेत, आमचे साऊंड सिस्टम आहेत,
स्टेज डेकोरेशनचे जे काही सर्व कर्मचारी मागे ज्या सर्वांनी या कार्यक्रमासाठी योगदान दिलेलं आहे, गेल्या महिन्याभरापासून आम्ही या कार्यक्रमाचं आयोजन नियोजन ऑल इंडिया SC/ST रेल्वे एम्प्लॉईज असोसिएशनच्या वतीने करत आहोत. या जयंतीचे अध्यक्ष आमचे हेमंत गवई, उपाध्यक्ष संतोष जाधव यांनी अथक परिश्रम घेऊन आजचा हा असा भव्य दिव्य कार्यक्रम आयोजित केला होता. त्या सर्व असोसिएशन कर्मचाऱ्यांचे, सर्व पदाधिकाऱ्यांचे, सर्व महिला प्रतिनिधींचे, युवा प्रतिनिधींचे तसेच उपस्थित सर्व नागरिकांचे आज या जयंतीला उपस्थित राहून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना जे अपेक्षित आहे 18 तास अभ्यास करून देखील आम्ही जयंती साजरी करतो, नाचूनही जयंती साजरी करतो आणि वाचूनही जयंती साजरी करतो. प्रबोधनात्मक हा सगळा उपक्रम आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांसाठी राबवत असतो. ही एक आपली त्यांना आदरांजली आहे. जय भीम, जय भारत. या सोहळ्यास प्रामुख्याने जेलरोड परिसरातील नागरिक, महिला, पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होते. मुख्य संचालक रवींद्र जाधव, लोकराज्य न्यूज, नाशिक.